नमस्कार, मी डॉक्टर भारत राठोड. आता आपण मांजरसुंबा येथे आहोत. इथं शिवशंभू मेडिकल येडे सरांचं मेडिकल आहे. इथे गेले आपण 3-4 महिन्यापासून येतो आहे. ॲक्च्युली मित्रांनो, इथे येण्याचं कारण एकमेव होतं की सरांच्या आईला गेले कित्येक वर्षांपासूनचा गुडघेदुखीचा खूप त्रास होता आणि त्या इतक्या त्रस्त होत्या की त्यांना उठणं बसणं चालणं याच्यामध्ये खूप मोठा त्रास होता. तर आपलं सक्सेस आर्थो आणि विटामॅक्स हे 2 औषध त्यांना दिल्यानंतर त्यांना जो रिझल्ट आला आहे त्या रिझल्टबद्दल आपण आईकडूनच ऐकून घेणार आहोत. आणि त्यांच्या रिझल्टमुळे आज येडे सरांनी आपल्यासोबत काम चालू केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आज नाही म्हणलं तर 200 ते 300 पेशंट लोकांना इथे रिझल्ट आलेला आहे. महिन्यातून एकदा इथे येत असतो आणि त्या सगळ्या लोकांना चेकिंग करून त्यांना औषधी पण आपण देत असतो. तर इथे आज एक OPD माझी सुरू झालेली आहे. फक्त सरांना आलेला जो रिझल्ट होता त्यांचा कॉन्फिडन्स, कारण ते मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तर आपण आईनाच विचारूया, आई तुमच्या रिझल्टबद्दल, म्हणजे तुम्हाला त्रास किती होता, काय काय होता आणि किती वर्षापासून होता? त्रास मला 6-7 वर्षापासून त्रास होता. हात पाय गुडघे दुखायचे, गुडघेच्या वाट्या सारखायच्या आणि खूप थाक वाजायचा. उठ वाटत नसं, बसू वाटत नसं. पण आता ही औषधं चालू केल्यापासून एकदम 100% गुण आला. आता तुम्ही उठू बसू शकता. आता उठते बसते. आता एका ठिकाणी मांडी घालून जर बसलात तर तुम्ही किती वेळ बसू शकता? 3 तास 4 तास 3 ते 4 तास बसू शकता. आणि पूर्वी बसते. बसताय तुम्ही सध्या? बसते सध्या. अच्छा, म्हणजे काय का बसताय तुम्ही एवढा वेळ? म्हणजे देव मला देवाचा नाद आहे ना. हां, त्याच्यामुळे मग मी ते जप वगैरे करता वेळेस बसते. मग मी म्हणजे जप वगैरे चालतो तुमचा? हा, चालतं. 4-4 तास बसताय? 4 तास. पूर्वी किती वेळ बसू शकत होता तुम्ही? पूर्वी मला बसताच येत नसं. पाय लांबवायचे आकडायचे, पाय लांबवायचे आकडायचे, म्हणजे 2 मिनिटं मी मला असं पाय असं आकडून जमतच नसं. अच्छा, पटकन पुढं लांबवायचा, पुढं बी जमत नसतं, लगेच मागं घ्यायचं. बरं. म्हणजे तुम्ही एका स्थितीमध्ये सारखा पाय ठेवू शकत नाही? नाही. आता तुम्ही एका स्थितीमध्ये एकदा मांडी घातली तर? सारखे हे ठाणकायचे. बरं. आणि आता मांडी घालून बसलं तरी मला काहीच होत नाही. 4 तास बसलं तरी पण काही औषधं येडे चालू. सर, तुम्ही काय सांगाल आईच्या रिझल्टबद्दल? आईला रिझल्ट आलाय, त्याच्याबद्दल मी जे लोकांना सांगत आहे त्या औषधाबद्दल, तर त्याच्यापासून लोकांच्या ज्या प्रतिक्रिया येतात त्याच्याबद्दल मलाच खूप याच्या कंपनीमध्ये औषधामध्ये प्रोडक्टचं काम करण्यामध्ये खूप माझं इंटरेस्ट आहे. वा, छान. तर आईना काय काय औषध चालू होतं ते औषधी घेऊन सांगा जरा लोकांना की काय औषधी होतं. आई जे औषध तुम्ही खाल्लंय ते हेच औषधी आहे का? हा, हेच आहे. आपण त्याला सक्सेस आर्थो आणि विटामॅक्स हे 2च औषध दोनच दिले, औषध. समर्थ सक्सेस लाईफचे. आणि ह्या 2 औषधीचा जो गुण आहे आपण त्यांच्याकडून ऐकतोय की ज्या व्यक्तीला 2 मिनिटं सुद्धा मांडी घालता येत नव्हतं किंवा पाय सरळ करून बसता येत नव्हतं, ती व्यक्ती आज 4-4 तास जप करायला बसू शकते. ते फक्त ह्या प्रोडक्टची ताकद आहे मित्रांनो. तर एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ज्यांच्याकडे एवढं मोठं मेडिकल आहे, आता त्यांच्याच मेडिकलमध्ये बसून आपण हे बोलतोय. तर इथे एवढ्या सगळ्या औषधी असताना, सगळ्या प्रकारच्या पेनकिलर आहेत, सगळे स्टिरॉइड आहे, सगळ्या प्रकारच्या सगळ्या औषधी आहेत. एवढ्या सगळ्या औषधी त्यांच्याकडे असताना, स्वतःचं मेडिकल असताना त्याने किती औषधी खाल्ल्या असतील हे सगळं असून सुद्धा पूर्वी त्यांना चिकनगुन्या पण झालेला होता आणि हे एकाच एक कॉम्प्लिकेशन्स होते. एवढं सगळं औषधी कंपनी त्यांना रिझल्ट येत नव्हता. आता हे औषधी किती दिवस झाले आहे आपण हे औषधी 2 महिने पूर्ण झालेले आहेत आणि त्या मुद्दाम मला भेटायला म्हणून इथं आलेले आहेत. ॲक्च्युली त्या इथं नाही राहत, इथून थोडंसं 5 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे. तिथून त्या मला भेटण्यासाठी आलेले आहेत कारण त्यांना रिझल्ट आलेला आहे. असा हरिपाठ घेताना सुद्धा मला अशी मांडी घालता येते. अच्छा, लांबूनच मी हरिपाठ घेते. आता घेऊ शकता. आता मांडी घालूनच घेते. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ आपण शेअर करूया आणि तुमच्यासारख्या त्रस्त असलेल्या जास्तीत जास्त लोकांना रिझल्ट देण्यासाठी आपण त्यांना मदत करूया. थँक्यू. जय श्री.